संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जीवनचरित्र यामध्ये आपण आज पाहणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांचे बालपण, या चार दिव्य भावंडांचे बालपण आणि आई वडिलांचे संस्कार. नमस्कार भक्तो, ओम तत्सत मराठी या आपल्या आध्यात्मिक प्रवासात पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. मागील भागात आपण विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी जन्मलेल्या चार दिव्य संतांविषयी जाणून घेतले. सद्गुरू निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई यांच्या जन्माने महाराष्ट्राच्या संत परंपरेत एका नव्या युगाची सुरुवात झाली. आजच्या भागात आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बालपणाचा प्रवास सुरू करणार आहोत. हे केवळ एका बालकाचे बालपण नव्हते, तर भविष्यात संपूर्ण जगाला भक्ती, ज्ञान आणि समतेचा संदेश देणाऱ्या एका महान संतांची जडणघडण होती. आळंदीतील हे छोटेसे घर, मातीच्या भिंती, साधे अंगण, दाराशी तुळशी वृंदावन आणि घरभर घुमणारे विठ्ठलनाम. घरात श्रीमंती नव्हती पण समाधान होते, अन्न कमी होते पण भक्ती अमाप होती, समाजाचा बहिष्कार होता पण देवाची कृपा होती. याच वातावरणात चारही भावंडे वाढत होती. सकाळ होताच रुक्मिणीबाई लवकर उठत, इंद्रायणीचे स्मरण करून घरातील कामाला सुरुवात करत. घर झाडणे, देवघर स्वच्छ करणे, तुळशीला पाणी घालणे, दिवा लावणे आणि विठ्ठलाचे नामस्मरण हा त्यांचा नित्यक्रम होता. लहान ज्ञानेश्वर आईच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईने पाहत. आई देवासमोर हात जोडून उभी राहिली की ज्ञानेश्वरही तिच्या शेजारी जाऊन शांतपणे हात जोडत. कोणी त्यांना तसे शिकवले नव्हते, भक्ती जणू त्यांच्या स्वभावातच होती. विठ्ठलपंत अत्यंत विद्वान होते. दररोज सकाळी ते वेदांचे पठण करत. घरात मंत्रांचा गंभीर नाद घुमत असे. लहान ज्ञानेश्वर त्या मंत्रांकडे अतिशय एकाग्रतेने कान देऊन ऐकत. एके दिवशी विठ्ठलपंतांनी आश्चर्याने पाहिले की ज्ञानेश्वर त्यांनी सकाळी म्हटलेला मंत्र अगदी अचूक उच्चारत आहेत. इतक्या लहान वयात अशी स्मरणशक्ती पाहून ते काही क्षण निशब्द झाले. ते मनात म्हणाले, हा साधा मुलगा नाही, याच्यावर परमेश्वराची विशेष कृपा आहे. चारही भावंडाचे एकमेकांवर अपार प्रेम होते. निवृत्तीनाथ मोठे असल्याने ते तिघांची विशेष काळजी घेत. ज्ञानेश्वर सोपानदेवाचा हात धरून चालत. लहान मुक्ताबाई रडू लागली की तिघेही तिला शांत करण्याचा प्रयत्न करत. घरात खेळणी नव्हती, महागडे कपडे नव्हते, पण प्रेमाचा खजिना मात्र भरपूर होता. समाजाने बहिष्कार टाकल्यामुळे गावातील अनेक मुले त्यांच्याशी खेळत नसत. काही वेळा त्यांना टोमणे मारले जात, काही वेळा अपमानास्पद शब्द ऐकावे लागत. परंतु विठ्ठलपंत आपल्या मुलांना नेहमी सांगत, द्वेषाला द्वेषाने उत्तर देऊ नका, क्षमा करा, परमेश्वर सर्व पाहत आहे. ही शिकवण चारही भावंडाच्या मनावर कायमची कोरली गेली. ज्ञानेश्वरांना निसर्गाची विशेष आवड होती. ते अंगणात बसून चिमण्यांचे निरीक्षण करत, मुंग्या रांगेत चालताना पाहत, गायीच्या वासराला प्रेमाने कुरवाळत, पक्ष्यांना दाणे टाकत. एकदा रुक्मिणीबाईंनी विचारले, बाळा, तू इतका वेळ पक्ष्यांकडे का पाहतोस? ज्ञानेश्वर हसून म्हणाले, आई, हे सगळेही विठ्ठलाचीच लेकरे आहेत ना. आईच्या डोळ्यात अनंत अश्रू आले. लहान वयातही सर्व जीवांमध्ये परमेश्वर पाहण्याची दृष्टी ज्ञानेश्वरांच्या मनात निर्माण झाली होती. रात्री जेवण झाल्यावर विठ्ठलपंत रामायण, महाभारत आणि भगवान श्रीकृष्णाच्या कथा सांगत. चारही भावंडे शांतपणे ऐकत. कथा संपल्यावर ज्ञानेश्वर अनेक प्रश्न विचारत. रामाने वनवास का स्वीकारला? श्रीकृष्णाने गीता रणांगणावरच का सांगितली? देव सर्वांवर सारखे प्रेम करतो का? हे प्रश्न ऐकून विठ्ठलपंतांना जाणवत असे की या बालकाची विचारशक्ती विलक्षण आहे. रुक्मिणीबाई आपल्या मुलांना नेहमी एकच गोष्ट शिकवत, माणसाचा जन्म मोठ्या घरात झाला म्हणून तो मोठा होत नाही, मोठेपणा त्यांच्या गुणांमध्ये असतो. हा संस्कार ज्ञानेश्वरांनी आयुष्यभर जपला. म्हणूनच पुढे त्यांनी ज्ञानेश्वरीत समतेचा संदेश दिला. त्यांनी कधीही जातीपातीचा अभिमान केला नाही. भक्त हो, आजच्या काळात मुलांना मोठ्या शाळा, महागडी खेळणी आणि आधुनिक साधने मिळतात, पण ज्ञानेश्वराच्या बालपणातून आपण शिकतो, खरे शिक्षण आई वडिलांच्या संस्कारात असते, खरी श्रीमंती प्रेमात असते आणि खरे यश नम्रतेत असते. यात साध्या, सात्विक आणि भक्तिमय वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांचे व्यक्तिमत्व घडत होते. त्यांच्या बालमनात भक्तीचे बीजे रुजत होती. पुढे हेच बीज ज्ञानेश्वरीच्या रूपाने संपूर्ण जगाला ज्ञानाचा कल्पवृक्ष देणारे होते. लहान ज्ञानेश्वरांची विलक्षण बुद्धिमत्ता आणि निवृत्तीनाथांचे मार्गदर्शन. आता आपण जाणून घेणार आहोत लहान ज्ञानेश्वरांच्या विलक्षण बुद्धिमत्तेबद्दल, त्यांच्या आध्यात्मिक जिज्ञासेबद्दल आणि मोठे बंधू सद्गुरू निवृत्तीनाथ
यांच्याशी असलेल्या त्यांच्या प्रेमळ नात्याबद्दल. बालवयातच ज्ञानेश्वरांचा स्वभाव इतर मुलांपेक्षा वेगळा होता. त्यांना खेळ आवडत नव्हते असे नव्हते, पण त्यांना प्रत्येक गोष्टीमागेचे कारण जाणून घ्यायचे असे. सूर्य रोज पूर्वेकडूनच का उगवतो, नदीचे पाणी सतत पुढेच का वाहते, झाडे फळे देतात पण स्वतः काही खात नाहीत असे का, हे प्रश्न ते वारंवार विचारत. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई त्यांच्या प्रश्नांना प्रेमाने उत्तरे देत. एके दिवशी ज्ञानेश्वरांनी वडिलांना विचारले, बाबा, देव फक्त मंदिरात असतो का? विठ्ठलपंत हसले. ते म्हणाले, नाही बाळा, देव प्रत्येक जीवामध्ये आहे. प्रत्येक प्राण्यात, प्रत्येक वृक्षात, प्रत्येक नदीत आणि प्रत्येक श्वासात परमेश्वर वास करतो. हे ऐकताच ज्ञानेश्वर काही क्षण शांत बसले. त्या दिवसापासून ते प्रत्येक जीवाकडे आदराने पाहू लागले. निवृत्तीनाथ आपल्या धाकट्या भावाकडे विशेष प्रेमाने पाहत. ते ज्ञानेश्वरांना ध्यान, शांतता आणि संयम यांचे महत्त्व सांगत. अनेकदा दोघेही इंद्रायणीच्या तीरावर बसत. वाहणाऱ्या पाण्याकडे पाहत निवृत्तीनाथ म्हणत, ज्ञाना, नदी कधी थांबत नाही, तशीच साधकाची साधनाही कधी थांबू नये. लहान ज्ञानेश्वर हे शब्द मनात कोरून घेत. घरात जेव्हा वेदांचे पठण होत असे तेव्हा ज्ञानेश्वर अगदी लक्षपूर्वक ऐकत. काही वेळाने ते ऐकलेले मंत्र पुन्हा म्हणत. त्यांच्या स्मरणशक्तीने विठ्ठलपंत चकित होत. ते म्हणत, या मुलाला शिकवावे लागत नाही, हा तर ऐकूनच शिकतो. एक दिवस गावातील एक वृद्ध व्यक्तीने ज्ञानेश्वरांना विचारले, बाळा, तू एवढा शांत का असतोस? ज्ञानेश्वर निरागसपणे म्हणाले, मन शांत असेल तर विठ्ठलाचा आवाज ऐकू येतो. वृद्ध व्यक्ती थक्क झाले. लहान मुलांच्या तोंडून इतके महान विचार ऐकून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ज्ञानेश्वरांना कोणावरही राग येत नसे. गावातील काही मुले त्यांची चेष्टा करत, कधी अपमानास्पद शब्द बोलत, पण ज्ञानेश्वर फक्त हसत. मुक्ताबाई एकदा म्हणाल्या, दादा, ते आपल्याला वाईट बोलतात, तुम्ही काहीच का बोलत नाही? ज्ञानेश्वर प्रेमाने उत्तरले, जो दुसऱ्याला दुःख देतो तो स्वतःच दुःखी असतो. आपण त्याच्यासाठी प्रार्थना करायची. या एका वाक्यात त्यांच्या पुढील संपूर्ण जीवनाचा संदेश दडला होता. रुक्मिणीबाई आपल्या मुलांना रोज एकत्र बसवून विठ्ठलाचे नामस्मरण करायला लावत. चारही भावंडे एकाच सुरात म्हणत, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. त्या नामघोषाने संपूर्ण घर भक्तिमय होत असे. गरिबी विसरली जायची, अपमान विसरला जायचा, मनात फक्त परमेश्वर उत्तर असे. भक्त हो, बालपणी मिळालेले संस्कार आयुष्यभर माणसाबरोबर राहतात. ज्ञानेश्वराच्या मनात करुणा, क्षमा, समता आणि भक्तीची बीजे याच काळात रुजली. म्हणूनच पुढे त्यांनी कधीही कोणाविषयी द्वेष केला नाही. ज्यांनी त्यांना छळ केला त्यांनाही त्यांनी प्रेमाने संदेश दिला. काळ पुढे सरकत होता. ज्ञानेश्वरांची बुद्धिमत्ता दिवसेंदिवस वाढत होती, परंतु त्यांच्या आयुष्यात एक मोठे वादळ येणार होते. समाजाचा अन्याय आणखी वाढणार होता. त्या संकटांनी या बालकाला पुढे ज्ञानेश्वर माऊली बनवले. आता आपण पाहूया चार भावंडांचे प्रेम, बाललीला आणि कठीण परिस्थितीतील आनंद. आता आपण त्यांच्या बालपणातील काही हृदयस्पर्शी प्रसंग आणि चारही भावंडातील अतूट प्रेम अनुभवणार आहोत. आळंदीतील ते साधेसे घर, बाहेर समाजाचा तिरस्कार, पण घराच्या आत प्रेम आणि समाधानाचा दिवा सदैव प्रज्वलित होता. चारही भावंडे एकमेकांची ताकद होती. मोठे बंधू सद्गुरू निवृत्तीनाथ हे सर्वांचे आधार होते. ज्ञानेश्वर प्रेमाचा झरा होता. सोपानदेव स्वभावाचे मूर्तिमंत रूप होते, तर लहान मुक्ताबाई घरातील आनंदाची किरण होती. घरात पुरेसे अन्न नसे, कधी फक्त एक वेळचे जेवण मिळे. अशा वेळी रुक्मिणीबाई चारही मुलांना समान वाटून जेवण देत. ज्ञानेश्वर एकदा स्वतःच्या वाटा सोपानदेव किंवा मुक्ताबाईला देत. रुक्मिणीबाई म्हणत, ज्ञाना, तू स्वतःही खा. ज्ञानेश्वर हसून उत्तर देत, आई, मला त्यांना खाताना पाहूनच पोट भरते. इतक्या लहान वयात त्यांच्यातील त्याग पाहून आई वडील भारावून जात. एकदा मुक्ताबाई खेळताना पडल्या आणि रडू लागल्या. ज्ञानेश्वर धावत गेले. त्यांनी त्याला उचलले, डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, मुक्ते, रडू नको. दुःख आले की विठ्ठलाचे नाव घ्यायचे. लहान मुक्ताबाई लगेच शांत झाल्या. हा प्रसंग पाहून विठ्ठलपंत म्हणाले, हा मुलगा फक्त भाऊ नाही, तर भविष्यात असंख्य लोकांच्या दुःखावर फुंकर घालणारा संत होणार आहे. संध्याकाळी चारही भावंडे इंद्रायणी नदीच्या काठी जात वाहणाऱ्या पाण्याकडे पाहत बसत. ज्ञानेश्वर नदीत पोहत असलेल्या माशांकडे पाहून म्हणत, दादा, हे मासेही देवाच्या इच्छेने जगतात ना? निवृत्तीनाथ उत्तर देत, हो ज्ञाना, या सृष्टीतील प्रत्येक जीव परमेश्वराच्या कृपेवरच जगतो.
या संवादातून ज्ञानेश्वराच्या मनात सर्व जीवांविषयी समभाव अधिक दृढ होत गेला. त्या काळात गावातील काही मुले त्यांना चिडवत संन्यासाची मुले असे म्हणून हसत. सोपानदेव यामुळे दुःखी होत, पण ज्ञानेश्वर त्यांचा हात धरून म्हणत, आपण कोण आहोत हे लोकांनी नाही देवाने ठरवले आहे. हे शब्द ऐकून सोपानदेवाच्या मनातील दुःख दूर होत असे. रात्री विठ्ठलपंत भगवद्गीतेतील श्लोक सांगत, ज्ञानेश्वर त्यांचा अर्थ विचारत. कधी ते म्हणत, बाबा, अर्जुनाला श्रीकृष्ण मिळाले, आपल्याला विठ्ठल कधी भेटेल? विठ्ठलपंत हसत म्हणत, ज्याच्या मनात प्रेम आहे त्याला विठ्ठल रोज भेटतो. हे वाक्य ज्ञानेश्वरांनी आयुष्यभर जपले. लहान मुक्ताबाई अनेकदा ज्ञानेश्वरांच्या मांडीवर बसत, त्यांना कथा सांगण्याचा हट्ट करत. ज्ञानेश्वर रामायण, श्रीकृष्णाच्या बाललीला आणि भक्त प्रल्हादांच्या कथा सांगत. कथा सांगताना त्यांच्या आवाजात इतकी गोळी असे की सोपानदेव आणि निवृत्तीनाथही शांतपणे ऐकत. रुक्मिणीबाई दूर उभ्या राहून हा देखावा पाहत आणि मनोमन विठ्ठलाचे आभार मानत. भक्त हो, घरात संपत्ती नसली तरी संस्कारांची श्रीमंती होती. मोठमोठ्या राजवाड्यात जे सुख मिळाले नाही ते या छोट्याशा घरात मिळाले होते, कारण त्या घराचा पाया प्रेम, त्याग आणि भक्तीवर उभा होता. आजही प्रत्येक कुटुंबाने या चारही भावंडाकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे. मोठ्यांचा आदर, लहानांवर प्रेम, रागाऐवजी क्षमा आणि प्रत्येक संकटात परमेश्वरावर विश्वास. काळ पुढे सरकत होता. चारही भावंडाचे बालपण संपत होते, पण त्यांच्या आयुष्यात आता एक अत्यंत वेदनादायक वळण येणार होते. समाजाचा अन्याय आणखी वाढणार होता. आई वडिलांच्या जीवनातील कठीण निर्णय या निष्पाप मुलाच्या आयुष्याला कायमचे बदलून टाकणार होता. याच संकटातून पुढे संत ज्ञानेश्वर महाराजांचे महान व्यक्तिमत्व अधिक तेजस्वी होणार होते. आता आपण पाहूयात बालपणातून घडलेले महान संत आणि संघर्षाची चाहूल. आतापर्यंत आपण पाहिले की संत ज्ञानेश्वर महाराजांचे बालपण हे सामान्य बालपण नव्हते. ते संकटाने वेढलेले होते, पण त्याचबरोबर भक्ती, संस्कार आणि दैवी कृपेने उजळलेलेही होते. गरिबी होती, समाजाचा बहिष्कार होता, अपमान होता, परंतु या सर्वांपेक्षा मोठे होते ते त्यांच्या आई वडिलांचे संस्कार आणि चारही भावंडातील अतूट प्रेम. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई आपल्या मुलांना नेहमी एकच गोष्ट सांगत असत, सत्याचा मार्ग कधीही सोडू नका, कोणाचाही द्वेष करू नका, दुःख आले तरी परमेश्वराचे नाव सोडू नका. ही शिकवण चारही भावंडांच्या मनात इतकी खोलवर रुजली की पुढे आयुष्यात कितीही संकटे आली तरी त्यांनी कधीही धर्म, भक्ती आणि सत्याचा मार्ग सोडला नाही. लहान ज्ञानेश्वर प्रत्येक दिवसातून काहीतरी नवीन शिकत होते. त्यांना प्रत्येक अनुभवातून परमेश्वराचा संदेश दिसत असे. नदीत त्यांना सतत पुढे जाण्याचा धडा दिला, वृक्षाने निस्वार्थपणे देण्याची शिकवण दिली, गायींनी प्रेम शिकवले, पक्ष्यांनी स्वातंत्र्य शिकवले आणि आई वडिलांनी भक्ती, नम्रता आणि करुणा शिकवली. याच अनुभवांनी त्यांच्या अंतःकरणात ज्ञानाचा दिवा अधिक तेजस्वी होत गेला. निवृत्तीनाथ आपल्या धाकट्या भावांकडे प्रेमाने पाहत असत. त्यांना माहीत नव्हते की भविष्यात तेच ज्ञानेश्वरांचे गुरु होतील. सोपानदेव आपल्या दोन्ही भावांकडून सेवा आणि नम्रता शिकत होते. मुक्ताबाई ज्ञानेश्वरांकडून प्रेम आणि निर्भयता शिकत होत्या. अशा प्रकारे प्रत्येक भावंड दुसऱ्याचा गुरु होते आणि सहप्रवासीही. भक्त हो, इतिहासात अनेक संत झाले, परंतु एकाच कुटुंबात चार महान संत जन्माला येणे ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. यामागे केवळ दैवी कृपाच नव्हे तर आई वडिलांचेही महान संस्कारही होते. आजच्या प्रत्येक बालकाने या कुटुंबाकडून शिकण्यासारखे आहे. मुलांना संपत्तीपेक्षा संस्कार द्या, मोठेपणापेक्षा नम्रता द्या, स्पर्धेपेक्षा प्रेम द्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ईश्वरावर विश्वास ठेवायला शिकवा. ज्ञानेश्वरांचे बालपण आपल्याला सांगते, खरे शिक्षण केवळ पुस्तकात नसते, ते आईच्या मायेतील असते, वडिलांच्या मार्गदर्शनात असते, भावंडांच्या प्रेमात असते आणि संकटाशी धैर्याने सामना करण्यात असते. परंतु भक्त हो, काळ आता एका अत्यंत कठीण वळणावर जात होता. समाजाचा अन्याय दिवसेंदिवस वाढत होता. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांना आपल्या मुलांचे भविष्य अंधारात जात असल्याचे दिसत होते. त्यांच्या मनात एक वेदनादायक प्रश्न सतत घोंगावत होता. आमच्या मुलांना समाजात मानाचे स्थान कसे मिळेल? याच प्रश्नाने पुढे त्यांच्या आयुष्यात एक असा निर्णय घडवला ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला अश्रू ढाळायला लावले. तो निर्णय होता प्रायश्चित्तासाठी देहत्याग. हा प्रसंग केवळ एका कुटुंबाचा इतिहास नाही, तो अन्याय, श्रद्धा, त्याग आणि धर्माच्या नावाखाली झालेल्या कठोर सामाजिक वास्तवाचा आरसा होता. चार निष्पाप भावंडाच्या आयुष्यात आता आई वडिलांच्या छत्रछायेशिवाय जगण्याची वेळ येणार होती, परंतु परमेश्वराने या मुलांना एकटे सोडले नाही. सद्गुरू निवृत्तीनाथांचे मार्गदर्शन, ज्ञानेश्वरांचे तेज, सोपानदेवाची सेवा आणि मुक्ताबाईंचा निर्भय भक्ती
यामुळे पुढे महाराष्ट्राच्या संत परंपरेत सुवर्णयुगाची सुरुवात झाली. चला तर या दिव्य भावंडांना मनपूर्वक वंदन करूया. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज की जय, श्री ज्ञानेश्वर माऊली की जय, संत सोपानदेव महाराज की जय, संत मुक्ताबाई की जय. पुढील भागात आपण पाहणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील अत्यंत भावनिक आणि हृदयस्पर्शी प्रसंग. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांचा देहत्याग, 4 लहान मुलांवर कोसळलेले दुःख आणि त्यातून सुरू झालेला संघर्षाचा प्रवास. ही कथा आपल्याला अश्रूंनी भरून टाकेल, पण त्याचबरोबर श्रद्धा, धैर्य आणि ईश्वर भक्तीचा सर्वोच्च आदर्शही दाखवेल. तोपर्यंत पांडुरंग हरी विठ्ठल, श्री ज्ञानेश्वर माऊली की जय.